नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सारथी एज्युकेशनच्या SSC आणि रेल्वेच्या यूट्यूब चॅनलवर। सारथी एज्युकेशन यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांमध्ये महाराष्ट्राचं टक्केवारी वाढावी यासाठी हा एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केला आहे। त्याच्या अंडर आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वेच्या परीक्षांची तयारी तुमची या यूट्यूब चॅनल थ्रू करून घेणार आहोत। त्या संदर्भात हा व्हिडिओ आणि या एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाचा असा सब्जेक्ट जो की जनरल अवेअरनेस, ज्याची का सर्वांना भीती वाटती, त्या विषयाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की नेमकं जनरल अवेअरनेसचा अभ्यास करताना, तयारी करताना ती आपण कशी करायला पाहिजे, कोणते ते पुस्तक वापरायला पाहिजे आणि कोणत्या त्या गोष्टींवर अभ्यास करताना फोकस केला पाहिजे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। सगळ्यात अगोदर कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना महत्त्वाचं असतं की त्या विषयाचं वेटेज कोणत्या एक्झाममध्ये कसं आहे। तर एक शॉर्टमध्ये आपण बघूयात की जनरल अवेअरनेसचे कसे कसे क्वेश्चन्स कोणत्या कोणत्या एक्झाममध्ये विचारले जातात। चला तर मग बघूयात। बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दोन महत्त्वाच्या एक्झाममध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि त्यानंतर रेल्वेजच्या एक्झाम येतात। तर स्टाफ सिलेक्शन कमिशन पण ग्रॅज्युएशन लेवलवर CGL घेते, 12वी लेवलवर CHSL आणि 10वी लेवलवर MTS। त्यानंतर अजून बाकी एक्झाम पण स्टाफ सिलेक्शन कमिशन घेते, ज्यावर की आपण नंतर पण व्हिडिओ बनवणार। आपण शॉर्टमध्ये एक वेटेज जाणून घेणार की नेमकं काय। CGLच्या बघा प्रीमध्ये 25 क्वेश्चन जनरल अवेअरनेसचे विचारले जातात। एक क्वेश्चन 2 मार्क कॉन्ट्रीब्यूट करतो। तर प्रीमध्ये जनरल अवेअरनेस CGLसाठी 50 मार्क कॉन्ट्रीब्यूट करतो टायर 1मध्ये, आणि CGLच्या टायर 2मध्ये पण 25 क्वेश्चन तुम्हाला जनरल अवेअरनेसवर विचारले जातात आणि एक क्वेश्चन 3 मार्कांचं कॉन्ट्रीब्युशन करून 75 मार्क्सला तुमचं जनरल अवेअरनेस आहे। त्याच्यानंतर सेम फॉर द MTS टायर 1मध्ये 25 क्वेश्चन, एक क्वेश्चन 2 मार्काला, 50 मार्काला तुमचं जनरल अवेअरनेस विचारलं जातं। पण CHSLच्या टायर 2मध्ये 20च क्वेश्चन जनरल अवेअरनेसवर विचारतात, एक क्वेश्चन 3 मार्काला, तर 60 मार्काला तुमचं काय विचारलं जातं, जनरल अवेअरनेस। आणि MTSची एकच एक्झाम राहती, 25 क्वेश्चन जनरल अवेअरनेसवर, एक क्वेश्चन 3 मार्काला, 75 मार्काला तुमचं काय विचारलं जातं, जनरल अवेअरनेस। त्याच्यामुळे रेल्वेमध्ये पण NTPCमध्ये आणि ग्रुप Dमध्ये जनरल अवेअरनेसचा वाटा सर्वात जास्त राहतो। कारण रेल्वेजच्या एक्झाममध्ये कसं राहते मित्रांनो, रेल्वेजच्या एक्झाममध्ये क्वांट, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस हे 3च सब्जेक्ट असतात, तिथे इंग्लिश स्किप होतो। तर रफली जर सांगायचं झालं तर 35 to 40% वेटेज NTPCमध्ये किंवा ग्रुप Dमध्ये तुमचं कोणाचं राहतं, जनरल अवेअरनेस। एवढा महत्त्वाचा हा सब्जेक्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामची जर तुम्ही तयारी करताय। आणि कंपॅरेटिव्हली SSCचे जॉब्स हे थोडे ॲडव्हेंचरियस असतात, त्यासाठी प्रत्येकाने स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या कमीत कमी CGLची तरी तुम्ही चांगली प्रिपरेशन केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही भविष्यातले ऑफिसर्स बनू शकतात। चला तर मग बघूयात की नेमकं जनरल अवेअरनेस म्हणजे काय। डोक्यात येतं जनरल अवेअरनेस म्हणजे काय। जनरल अवेअरनेस म्हणजे बघा, जनरल अवेअरनेसमध्ये एवढे सब्जेक्ट असतात जसं की जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, केमिस्ट्री वगैरे, सायन्समध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, इन्व्हायरमेंट, स्टॅटिक GK, करंट अफेअर, या सर्व गोष्टी जनरल अवेअरनेस कॉन्ट्रीब्यूट करतं। पण मित्रांनो, हे असं सब्जेक्ट वाईज बघायला गेलं तर खूप मोठं आहे। पण जनरल अवेअरनेसची एक छोटीशी डेफिनेशन जर माझ्या मनातली तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतंय आणि याच्या अगोदर आपल्या इतिहासात काय घडलंय ते जाणून घेणं म्हणजे जनरल अवेअरनेस आहे बघा। तर जनरल अवेअरनेसची ही जी सब्जेक्टची क्रोनॉलॉजी आहे, हा काहीतरी विचार करूनच मी ठरवलेली आहे। बघा, सर्वात अगोदर जॉग्राफी आली, त्यानंतर मग त्या जॉग्राफी मतलब अर्थ आली आपली, मग त्या अर्थवर लोक राहायला लागले, तर मग हिस्ट्री तयार झाली, मग त्या लोकांना सिस्टम्स लागल्यात, पॉलिटिकल सिस्टम, इकॉनॉमिकल सिस्टम, तर त्या सिस्टम तयार झाल्या। नंतर त्यांनी डिस्कवरीज वगैरे केल्या, तर त्याला आपण सायन्सच्या अंडर अभ्यास करतो। नंतर या सायन्समुळं, डिस्कवरीजमुळं काही इन्व्हायरमेंट आपलं डॅमेज झालं, तर आपण इन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीबद्दल अभ्यास करतो। त्यानंतर हे स्टॅटिक GK या सब्जेक्टमधले ज्या अशा गोष्टी ज्या बदलत नाहीत, जसं पर्वत बदलत नाही, नदीचं उगम बदलत नाही, त्यानंतर मंदिरं वगैरे कोण बांधलेत वगैरे वगैरे, डान्सेस वगैरे, त्याचा अभ्यास आपण स्टॅटिक GKमध्ये करतो। आणि करंट अफेअर तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। चला मग बघूयात एक एक करून कोणत्या सब्जेक्टमध्ये प्रिपरेशन करताना कोणत्या गोष्टीला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे। आणि मी एक तुम्हाला सांगतोय, हे जे माझं ॲनालिसिस तुम्हाला आज मी देतोय की कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणत्या विषयाला प्रायोरिटी, कोणत्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकला प्रायोरिटी दिली पाहिजे, हे माझा कमीत कमी 10 ते 12 वर्षाचे क्वेश्चन्स पेपर यांचा प्रॉपर ॲनालिसिस करून मी तुमच्यासमोर हे मुद्देसूद मांडतोय पॉईंट। आणि नंतर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्ट्रॅटेजी आणि बुक लिस्ट पण सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। पहिला सब्जेक्ट येतो आपला जॉग्राफी। आता जॉग्राफी म्हटलं तर 2 कॅटेगरीमध्ये क्वेश्चन्स तुम्हाला जॉग्राफीवर विचारले जातात, एक तर फिजिकल जॉग्राफी आणि दुसरं काय, इंडियन जॉग्राफी।
आता फिजिकल जॉग्राफी म्हणजे ओव्हरऑल जॉग्राफीचा अभ्यास राहतो. ठीक आहे. फिजिकल जॉग्राफीमध्ये कोणते ते की पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, मागच्या 10-12 वर्षाचा ट्रेंड काय आहे, कोणत्या गोष्टीवर क्वेश्चन जास्त विचारले जातात, त्या सर्व गोष्टींचं आपण डिस्कशन करूयात. कारण आपल्या व्हिडिओचं टायटलच आहे की जीएची तयारी कशी करावी. तर जीएची तयारी कशी करावी या प्रश्नाचं उत्तर कोणा थ्रू जातं की पर्टिक्युलर सब्जेक्टचा अभ्यास करताना आपण कोणत्या पॉईंटवर जास्त फोकस केला पाहिजे, जेणेकरून कमी मेहनतीमध्ये आपला चांगला तो अभ्यास होईल. भरकटलेल्या मुलांसारखा प्रिपरेशन आपल्याला नाही करायचं आहे. प्रॉपर ॲनालिसिस करून मी तुम्हाला तुमच्यासाठी हे पॉईंट काढून आणलेलो आहे या व्हिडिओमध्ये. बघा, फिजिकल जॉग्राफीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट येते सोलार सिस्टम. सोलार सिस्टमवर ग्रहांबद्दल भरपूर क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड, अक्षांश आणि रेखांश. त्याच्यानंतर इंटेरियर ऑफ द अर्थ. सर इंटेरियर ऑफ द अर्थ काय, ज्या अर्थवर आपण राहतो त्याच्या आतमध्ये कसं काय. जसं इंटेरियर ऑफ अर्थमधून भरपूर गोष्टी होतात, याच्यामधून अर्थक्वेक होतो, तर अर्थक्वेकबद्दल विचारले जातात, कारण अर्थक्वेक आतमधूनच येतो ना, आणि त्यातून व्होल्कॅनोज निघतात. व्होल्कॅनोजबद्दल इन्फॉर्मेशन विचारली जाते, किंवा व्होल्कॅनोजबद्दल मतलब अशा फिक्स ज्या गोष्टी आहेत त्या विचारल्या जातात. अर्थक्वेकबद्दल विचारल्या जातं एक्झाममध्ये. त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअरबद्दल विचारलं जातं. ॲटमॉस्फिअर जसं अर्थच्या वर अलग अलग लेअर आहेत, स्टॅटोस्फिअर, टोपोस्फिअर, मिझोस्फिअर, आयनॉस्फिअर, एक्झोस्फिअर, त्या लेअर्सबद्दल विचारल्या जातं आपल्याला फिजिकल जॉग्राफीच्या अंडर. हे सर्व गोष्टी आपण आपल्या कोर्समध्ये जो का 3 तारखेपासून याच चॅनलवर स्टार्ट होत आहे त्याच्यामध्ये डिटेल अभ्यास करणार आहोत. आज फक्त आपण बघूयात की प्रिपरेशन करताना कोणते ते पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. तर फिजिकल जॉग्राफीमध्ये सोलार सिस्टम, लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड्स, इंटेरियर ऑफ द अर्थ, अर्थक्वेक, व्होल्कॅनोज, ॲटमॉस्फिअर. त्याच्यानंतर शेवटचा एक पॉईंट आहे लँडफॉर्म्स. सर हे लँडफॉर्म्स काय आहेत. अर्थवर तुम्ही बघता तर अर्थ तुम्हाला प्लेन नाही दिसत, कुठं पर्वत दिसते, कुठं नदी दिसती, कुठेतरी दरार दिसती, कुठंतरी जर वाळवंटात गेलं तर ड्यून्स दिसतात. त्यानंतर भरपूर काही अशा आहेत, ग्लेशियर्स वगैरे. तिकडे गेलात वर हायर लॅटिट्यूडला तर ग्लेशियर दिसतात, ग्लेशियर व्हॅली दिसतात. तर हे लँडफॉर्म, जसं तुम्ही नदी जर बघाल तर नदी कधी कधी अशी वाहते बघा, तर हे रिव्हरचा एक लँडफॉर्म आहे. याला मिएंडरिंग पाथ म्हणतात, त्यांना मिएंडर म्हणतात. जर ही नदी अशी वाहते आणि ही जर अशी व्हायला लागली तर हा एवढा पार्ट तुटून पडतो, याला ऑक्सबो लेक म्हणतात. या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजे लँडफॉर्मचा अभ्यास करणं. अलग अलग लँडफॉर्म बनवते. जसं तुम्ही मशरूम रॉक बघितलं असेल, अशा प्रकारे एक मशरूम रॉक बनतं वाळवंटात. म्हणजे काय राहतं, हा एक दगड राहतो, या दगडावर इकडचा भाग थोडा ढिसूळ राहतो, हवेचा मारा होऊन काय होते, हव्या पाण्याचा याचा हा भाग जो आहे, हा भाग खाली तुटून पडतो, हा मशरूमचा शेप घेतो, याला मशरूम रॉक म्हणतात. ते अलग प्रकारचे इरोजनल आणि डिपॉझिशनल लँडफॉर्म्स असतात, त्याच्याबद्दल माहिती विचारल्या जाते, जे का आपण कोर्समध्ये डिटेलली अभ्यास करणार आहोत. तर एवढे की पॉईंट तुम्हाला फिजिकल जॉग्राफीचा अभ्यास करताना याच्यातूनच 80% ऑफ द क्वेश्चन्स तुमचे कॉन्ट्रीब्यूट करतात SSC आणि रेल्वेमध्ये. त्यानंतर इंडियन जॉग्राफीचा अभ्यास करताना कोणत्या त्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. सर्वात अगोदर तर आपल्या कंट्रीबद्दल जाणून घेणं, म्हणजे आपल्या कंट्रीचं लोकेशन, लॅटिट्यूडनल अँड लॉंगिट्यूडनल लोकेशन काय आहे, आपल्या कंट्रीच्या नेबरिंग कंट्रीज आपल्याला माहीत पाहिजे, कंट्रीबद्दल सर्व माहीत पाहिजे, कोणत्या स्टेटला कोणता स्टेट टच करतो वगैरे वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या कंट्रीजच्या बाउंड्रीज माहीत पाहिजे. जसं आपला इंडिया आहे तर नॉर्थ साईडला नॉर्थ मोस्ट पॉईंट कोणता आहे, साऊथ मोस्ट पॉईंट, ईस्टर्न मोस्ट पॉईंट, वेस्टर्न मोस्ट पॉईंट, ईस्टर्न मोस्ट स्टेट, वेस्टर्न मोस्ट स्टेट, नॉर्थ साईडचा स्टेट, साऊथ साईडचा स्टेट. याच्यावर SSC आणि रेल्वे खूप क्वेश्चन्स विचारते. बाउंड्रीज माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आता इंडियन जॉग्राफी झाली तर माउंटन्स येणार. इंडियामध्ये माउंटन्स कोणते कोणते आहे. माउंटन म्हणजे सर्वांना माहिती आहे, आपल्याकडे हिमालयासारखा एक गर्व करण्यासारखा एक माउंटन आहे, ज्याच्यामुळं आपल्याकडं पाऊस जास्त पडतो. कारण तुम्हाला माहिती, हिमालय जर राहिलं नसतं तर आपण उन्हाळ्यामध्ये ड्राय डेझर्ट आणि हिवाळ्यामध्ये कोल्ड डेझर्ट राहिलो असतो. त्याचा पण अभ्यास आपण जॉग्राफीमध्ये करू की हिमालयाचं महत्त्व आपल्या देशासाठी किती आहे. त्यानंतर अरावली आहे, ईस्टर्न घाट आहे, वेस्टर्न घाट आहे. या सर्व पर्वतांचा अभ्यास याच्यावर पण की फोकस राहतो स्टाफ सिलेक्शन कमिशनचा. त्यानंतर या माउंटन्समध्ये हायेस्ट पीक, जसं आपल्या सह्याद्रीमध्ये सर्वात हायेस्ट पीक कळसुबाईचं शिखर आहे, तसं प्रत्येक माउंटनचा एक हायेस्ट पीक असतो. जसं माउंट एव्हरेस्ट आहे, ते भरपूर काही K2, माउंट एव्हरेस्ट. हे माउंट एव्हरेस्ट आपल्यामध्ये येत नाही, आपण K2 म्हणतो.
गोडविन ऑस्टविन काहीतरी म्हणतो आपण त्याला, तर ते सर्व माउंटेनमध्ये, प्रत्येक माउंटेनमध्ये हायेस्ट पीक जो आहे तो विचारतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं रिव्हर सिस्टम, रिव्हर सिस्टमवर खूप क्वेश्चन विचारले जातात. कोणती रिव्हर कुठून ओरिजिन पावते, कोणत्या रिव्हरच्या काठावर कोणतं शहर वसलेलं आहे, कोणती रिव्हर कोणत्या समुद्राला जाऊन भेटती, कोणती रिव्हर कोणत्या रिव्हरची सब रिव्हर आहे, ट्रिब्युटरी म्हणतात आपण त्याला, त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो. रिव्हरच्या नंतर जर तुम्ही विचार केला तर नॅशनल पार्क अँड वाईल्ड लाईफ सेंच्युरीजवर क्वेश्चन विचारला. हा तर स्टॅटिक जीकेचा पण पार्ट होऊन जातो. स्टॅटिक जीके आणि जॉग्राफी एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात मित्रांनो. जसं नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरीज हे स्टॅटिक जीकेमध्ये पण त्याचा अभ्यास करणार होतो आपण. त्याच्यानंतर माउंटन पासेस विचारतात. माउंटन पास म्हणजे काय असते, जसं हा पर्वत आहे, या पर्वतातून तिकडच्या साईडला जायला एक रस्ता पाहिजे ना, त्याला पास म्हणतो आपण. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण फिजिकल जॉग्राफीमध्ये आणि इंडियन जॉग्राफीमध्ये करणार आहोत. त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. आता फक्त पॉईंट ते लिस्ट आउट करा तुम्ही. त्याच्यानंतर जॉग्राफीमध्ये जर बोलायचं झालं तर नॅशनल हायवे, कारण ट्रान्सपोर्ट हा पण विषय जॉग्राफीच्या अंडर शिकला जातो. त्याच्यानंतर नॅशनल वॉटरवेज. एवढे की पॉईंट आहेत मित्रांनो फिजिकल जॉग्राफीमध्ये आणि इंडियन जॉग्राफीमध्ये. अभ्यास करताना, तयारी करताना तुमचा प्राईम फोकस याच्यावर असला पाहिजे. आपल्या कोर्समध्ये तर आपण पूर्ण जॉग्राफी या लेवलपर्यंत शिकून घेऊ. जॉग्राफीच नाही, प्रत्येक जीएसचा सब्जेक्ट, की तुम्ही UPSC प्रिलियम्सचा GS1चा पेपर पण बऱ्यापैकी सॉल्व्ह करून टाकाल फक्त SSCचा GSचा कोर्स करून. या लेवलपर्यंत आपण शिकणार आहोत. पण प्रिपरेशन करताना तुमच्याकडे टाईम कमी आहे किंवा एक्झाम आली जवळ, तर या पॉईंटवर तुम्ही जास्त फोकस केलं पाहिजे. तशा मी नोट्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे कोर्समध्ये. तर जॉग्राफीचा अभ्यास करताना या गोष्टी मित्रांनो विसरायचं नाही. हे की पॉईंट्स आहेत. याच्यातून व्यवस्थित तुमचं प्रिपरेशन होऊन तुम्हाला बऱ्यापैकी चांगला स्कोअर तुमचा येऊ शकतो. पुढचा सब्जेक्ट आहे आपला हिस्ट्री. हिस्ट्री म्हटलं तर डोक्यात काय येतं माहिती का, दोन प्रकारची हिस्ट्री. एक तर वर्ल्ड हिस्ट्री आणि इंडियन हिस्ट्री. तर रेल्वेज आणि SSC मित्रांनो तुमच्या माहितीस्तव वर्ल्ड हिस्ट्रीवर तेवढं काही विचारत नाही. इंडियन हिस्ट्रीवर भरून क्वेश्चन आपल्या एक्झाममध्ये विचारले जातात. आणि हिस्ट्री आलं तर आर्ट अँड कल्चर त्याच्यासोबत चिपकून येते मित्रांनो. आर्ट अँड कल्चर म्हणजे आपल्या इतिहासात जे राजे वगैरे झाले, त्यांनी काहीतरी, कोणी किल्ला बांधला असेल, कोणी कोणतं ताजमहल बांधला असेल, किंवा काहीतरी जंतर मंतर बांधला असेल, कोणी बांधलं, कसं बांधलं वगैरे, त्याच्यावर प्रश्न विचारतो. आता हिस्ट्री डोक्यात आली म्हणजे हिस्ट्री आपण 3 भागात विभागतो आपल्या भारताची. प्राचीन म्हणजे एन्शियंट, मध्ययुगीन म्हणजे मेडायवल, आणि आधुनिक म्हणजे मॉडर्न हिस्ट्री. तर प्रत्येक 3 पार्टमध्ये आपण हिस्ट्रीचा अभ्यास करणार आहोत. 3 पार्टमध्ये अभ्यास करताना कोणते ते की फोकस असावेत. तर सगळ्यात अगोदर बघा, एन्शियंट हिस्ट्रीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, एन्शियंट हिस्ट्रीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तर कुठं कुठं तुमचा की फोकस पाहिजे. तर सर्वात अगोदर आपल्याला माहिती, इतिहास स्टार्ट झाला स्टोन एज पासून. स्टोन एजच्या साईट्स वगैरे विचारतात. अप्पर पेलिओलिथिक, मिझोलिथिक, निओलिथिक वगैरे. त्याच्यामध्ये या स्टोन एजमध्ये पण ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज, न्यू स्टोन एज, त्याच्या साईट विचारतात. साईट मतलब कुठून तुम्हाला कळालं की स्टोन एज इंडियामध्ये होतं, काय पुरावे तुमच्याकडे आहेत. तर ते अलग अलग जागेवर ज्या फाउंडिंग्स भेटल्यात त्याच्यावर तुम्ही म्हणता की ही या काळात या जागेवर हे लोक राहत होते, तर ते विचारतात. त्याच्यानंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, एक सगळ्यात आपल्या संस्कृतीचा वारसा म्हणू शकता, किंवा जेव्हा जगामध्ये लोक राहायला सुरुवात पण नव्हती झाली, तेव्हा आपल्याकडे एक डेव्हलप्ड अर्बन सिव्हिलायझेशन होती, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, ज्याला तुम्ही हडप्पा संस्कृती पण म्हणतात. त्याच्यावर क्वेश्चन खूप भरभरून विचारले जातात. त्याच्यानंतर वैदिक लिटरेचर किंवा वैदिक एज पण म्हणू शकतो, जे तुमचे वेद आलेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. त्याच्यानंतर जी तुमची वर्ण सिस्टम इथूनच तयार झाली, ते सर्व गोष्टींचा अभ्यास आपण वैदिक एजमध्ये करू. वैदिक एजवर पण भरभरून क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतर जैनिझम अँड बुद्धिझम, जैनिझम आणि बुद्धिझमवर खूप भरभरून क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर महाजनपद, त्याच्यानंतर मौर्य, आणि नंतर शेवटी गुप्ता एराला आपण गोल्डन एज इन द इंडियन हिस्ट्री म्हणतो. तर का म्हणतो ते आपण विस्तृत जेव्हा याचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला कळेल. कसं आहे रे, हिस्ट्री समजून घेणं म्हणजे आपण जिथं जगतोय, ज्या देशाचा आपल्याला एवढा अभिमान आहे, त्या देशाचा इतिहास काय ते समजून घेणं आपलं एक कर्तव्य बनतं. तर हिस्ट्रीमध्ये जर एन्शियंट हिस्ट्रीचा विचार केला तर तुम्ही याच्यातला एकही पॉईंट स्किप करू शकत नाही, कारण एन्शियंट हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्रीवरच जास्त क्वेश्चन विचारले जातात. आणि याच्यातल्या प्रत्येक टॉपिकवर भरभरून क्वेश्चन SSCने आणि रेल्वेने प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले आहे.
एकाही पॉईंटला तुम्ही स्किप करण्याची रिस्क घेऊ शकत नाही. हे सर्वच पॉईंट हिस्ट्रीमध्ये महत्त्वाचे आहेत. पुढं आपण बघूयात की मेडायवल इंडियामध्ये कोणत्या त्या गोष्टींवर फोकस असला पाहिजे प्रिपरेशन करताना. मेडायवल इंडिया म्हणजे मध्ययुगीन भारत. याच्यामध्ये दोनच गोष्टी महत्त्वाच्या होऊन जातात SSC किंवा रेल्वे पॉईंट ऑफ व्ह्यू. ते म्हणजे दिल्ली सल्तनत आणि मुघल एम्पायर. याच्यात पण कशावर फोकस करायचा सर? दिल्ली सल्तनत आणि मुघल एम्पायरमध्ये मॅक्सिमम काय विचारतात माहिती का, की कोणतं मोनोमेंट कोणत्या सुलताननी किंवा कोणत्या मुघल एम्पायरनी बांधलं, त्याच्यानंतर त्यांचे काहीतरी पुस्तकं वगैरे लिहिले असतील, बायोग्राफी, त्यांचे टोम कुठे आहेत. एकदम छोट्या छोट्या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात जे आपण सर्व कव्हर करू. मेडायवल इंडियामध्ये या दोनच गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, दिल्ली सल्तनत अँड मुघल एम्पायर. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉडर्न इंडियावर खूप क्वेश्चन विचारले जातात. एन्शियंट आणि मॉडर्नचं वेटेज खूप जास्त आहे. आता मॉडर्न इंडिया म्हणजे काय सर? जसं मुघल खतम झाले आणि इंग्रजांनी आपल्यावर राज केला, तर इंग्रज येण्यापासून ते आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा जो आपल्या इतिहासातला टाईम आहे त्याला आपण मॉडर्न इंडिया म्हणतो मित्रांनो. तर मॉडर्न इंडियामध्ये सर्वात अगोदर युरोपियन कंपनीज आल्यात, त्यांच्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. ॲडव्हेंट ऑफ युरोपियन्स. ॲडव्हेंट म्हणजे येणे. ॲडव्हेंट ऑफ युरोपियन्स. त्या सिक्वेन्समध्ये आल्या तर सिक्वेन्स विचारला जातो. आपण PDEF लक्षात ठेवतो. आधी पोर्तुगीज आले आपल्याकडं, डच आले, मग इंग्लिश लोक आले, मग फ्रान्स लोक आले. तर कोणत्या सिक्वेन्समध्ये आले, मग त्यांनी काहीतरी पहिली फॅक्टरी कुठं स्थापन केली त्याबद्दल पण क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर ते आल्याच्या नंतर काय झालं मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी जी आहे इंग्लंडची, त्यांनी ना कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्या इंडियामध्ये एंट्री केल्यानंतर ते राज करायला लागलेत. तर ते राज करायसाठी त्यांचा एक हेड यायचा इथं कमर्शियल अफेअर्स बघायला, त्याला आपण गव्हर्नर जनरल म्हणायचो. प्रत्येक गव्हर्नर जनरलच्या काळात काही काही सुधारणा पण झाल्या, काही काही लॉज पण आले. तर त्याबद्दल पण आपल्याला SSC आणि रेल्वे क्वेश्चन विचारतं. त्याच्यानंतर मग 1857चा उठाव झाला मित्रांनो. 1857चा उठावाबद्दल पण भरपूर क्वेश्चन SSC विचारते. याच्यामध्ये की फोकस काय राहतो, याचं ब्रीद वाक्य काय होतं, स्टार्ट कुठून झालं 1857चा उठाव, कोणत्या भागात कोणत्या इंडियन फायटरनी तिथं 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं, आणि ते नेतृत्व किंवा ते उठाव मोडून काढण्यासाठी कोणता इंग्रज अधिकारी त्यांच्या विरुद्ध लढला. या गोष्टींवर फोकस करून 1857च्या उठावावर प्रश्न विचारले जातात. मग 1857च्या उठावाच्या नंतर काय झालं मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी जी भारतावर राज करत होती, मग ब्रिटिश क्वीन काय म्हटली, नाही नाही नाही, आता कंपनीच्या हातात नाही ठेवायचं, आता क्राऊन रूल स्टार्ट झाला आपल्या इथं. म्हणजे आता राणी कंट्रोल करायला लागली इंडियामधले सगळे फंक्शन्स. तर त्यांनी काय केलं, राणीचा जो माणूस यायचा तो गव्हर्नर जनरल नसायचा, तो काय असायचा, व्हाईसरॉयज. तर असे भरपूर व्हाईसरॉय पण इंडियामध्ये आले, त्यांनी पण त्यांच्या काळात काही सुधारणा केल्या असतील, कोणते बिल पास झाले असतील, ते पण आपल्याला विचारलं जातं. त्याच्यानंतर मग इंडियन लोकांना वाटलं यार काय यांनी लावलं यार परेशानी, उगं हेलाच परेशान करायला, दुसऱ्या देशातून आले आपल्यावर राज करायला. मग आपल्या लोकांचं असं राग द्वेष सगळा आला आणि मग आपलं फ्रीडम फाईट स्टार्ट झाली. फ्रीडमसाठी आपण फाईट केलो. त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची संस्था इंडियन नॅशनल काँग्रेसनी खूप मोठ्या प्रमाणात तिचं योगदान दिलं आहे. तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे सेशन्स व्हायचे, लोक एकत्र आले की त्यांनी विचार केला की आता इंग्रजांना हकलून लावायचं. तर एक इंडियन नॅशनल काँग्रेस नावाची एक कमिटी स्थापन झाली. ते मग दरवर्षी भेटायचे, त्यांचे सेशन व्हायचे आणि त्या सेशनला एक अध्यक्ष राहायचा. तर त्यांचे सेशन कोणत्या वर्षीचं कुठं झालं आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते याच्याबद्दल पण क्वेश्चन विचारला जातो. पण काही सिलेक्टिव्ह सेशन्स आहेत त्याच्यावरच क्वेश्चन विचारलं जातं, प्रत्येक सेशन विचारले जात नाही. मग आता इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये अलग अलग लोक होते, मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट. तर विचारतात की कोणता नेता मॉडरेट होता, कोणता नेता एक्स्ट्रीमिस्ट होता. मॉडरेट म्हणजे एकदम प्रेमानं समजावून सांगणारे इंग्रजांना की आम्हाला जगू द्या, आणि एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे एकदम द्वेषानं समजून सांगणारे. तर याच्यावर बी क्वेश्चन विचारला तर कोणते मॉडरेट होते आरामात सांगायचे, कोणते एक्स्ट्रीमिस्ट होते की जे एकदम रागात सांगायचे, त्यांना एकदम प्रेमानं नाही सांगायचे ते इंग्रजांना की भाई आमचा देश आहे, आम्ही कशाला प्रेमानं सांगू असे. त्याच्यानंतर रिव्होल्युशनरी पण काही होते. रिव्होल्युशनरी म्हणजे शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, ते तर काँग्रेसपासून अलग काम करायचे, कारण यंग होते आणि ते रिव्होल्युशन करायचे डायरेक्ट. म्हणजे ते एकदम सरळ अपोज करायचे, ते कागदोपत्री अपोज नाही करायचे. तर त्यांच्याबद्दल पण विचारलं जातं, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज काय होत्या काय नाही. त्याच्यानंतर एक माणूस आला ज्यांनी साऊथ आफ्रिकेत तर खूप चांगलं काम केलं, इंडियामध्ये पण ज्यांनी खूप छान काम केलं, महात्मा गांधी.
हे इंडियामध्ये आल्याच्या नंतर यांनी आपल्या फ्रीडम स्ट्रगलला आहे ना सत्याग्रहाच्या मार्गाने पुढे कंटिन्यू केलं. तर ते आल्यापासून पुढचा एरा इंडियन हिस्ट्रीमध्ये गांधीयन एरा म्हणून फेमस आहे. तर त्यांनी जेवढे पण सत्याग्रह केले स्वातंत्र्य भेटेपर्यंत ज्या काही गोष्टी झाल्यात त्यांची क्रोनॉलॉजी आपल्याला सर्व विचारल्या जाती आणि मग नंतर भारताला फ्रीडम भेटते, मतलब भारत स्वतंत्र होतो तिथपर्यंत मॉडर्न इंडिया. हे काही की पॉईंट आहेत जे मॉडर्न इंडियामध्ये तुम्हाला विचारले जातात. मग नंतर आपला देश स्वतंत्र झाला, राईट. देश स्वतंत्र झाला आपला, तर मग नंतर आपल्याला आपला देश कसा चालणार काय नाही वगैरे. तर आपल्याला पॉलिटी पण बनवायची होती. मग लोक म्हणले की आपण डेमोक्रेटिक बनवू, तर आपल्याकडं काहीतरी कॉन्स्टिट्यूशन पाहिजे, एक रिटर्न एव्हिडन्स कॉन्स्टिट्यूशन तयार झाली आपली आणि त्या कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यावर आपला देश आज उभा आहे. आपल्या देशाचा पाठीचा कणा आहे कॉन्स्टिट्यूशन. तर SSCमध्ये आपल्याला इंडियन पॉलिटीवर पण भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात. तर पॉलिटीचं जर आपण बघितलं तर मित्रांनो पॉलिटी म्हणजे खूप मोठे आता याच्यात एवढे आर्टिकल्स वगैरे वगैरे. मुलं घाबरून जातात की नेमकं यार याच्यातून आता पूर्ण पॉलिटी थोडी करणार आहोत आपण, असं मुलं विचार करतात. पण तसं एवढं घाबरायसारखं काही नाही. मागच्या 10 वर्षाचा पेपरचा जर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केला तर पॉलिटीमध्ये ना खूप मोजक्या गोष्टींवरच क्वेश्चन विचारले जातात. ते ॲनालिसिस व्यवस्थित केला तर बघा कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंटवर एक क्वेश्चन विचारला जातो की सर हे कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट काय आहे. तर कसं होतं मित्रांनो, आपला देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर आपल्यावर इंग्रजांनी राज केलं होतं. तर मग त्या टायमाला भारतामधले गोष्टी मॅनेज करायसाठी ते अलग अलग नियम आणायचे, जसं रेग्युलेटिंग ॲक्ट, पिट्स इंडिया ॲक्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट्स. तर त्या ॲक्ट थ्रू आपण काहीतरी त्या ॲक्टमधल्या आपण मॅनेजमेंटच्या काही गोष्टी आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ठेवलेल्या आहोत. तर त्या ॲक्टचा अभ्यास त्याच्यावर क्वेश्चन येतो. त्यानंतर इम्पॉर्टंट आर्टिकल, सर्व आर्टिकल SSC आणि रेल्वे तुम्हाला विचारणार नाही मित्रांनो. काही मोजके आर्टिकल आहे जे बार बार रिपीट होतात, ते इम्पॉर्टंट आर्टिकल तुम्हाला त्यांचा अभ्यास करायचा. त्यानंतर बॉरोविंग्स, म्हणजे आपल्या देशाचं जेव्हा संविधान बनलं ना त्या टायमाला आपण भरपूर देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या संविधानात घेतलेल्या आहोत. तर बॉरोविंग्सवर SSC एक क्वेश्चन विचारते की भाई लिबर्टीची आयडिया तुम्ही कोणत्या देशाकडून घेतली, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची आयडिया तुम्ही कोणत्या देशाकडून घेतली, सिंगल सिटिझनशिपची आयडिया तुम्ही कोणत्या देशाकडून घेतली. तर या बॉरोविंग्स पण विचारल्या जातात. त्यानंतर शेड्यूलच्या अगोदर बघा अमेंडमेंट. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनलं होतं तर एक आर्टिकल नंबर 368 त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलं होतं की वेळेनुसार जर तुम्हाला याच्यातल्या काही गोष्टी बदलाव्या वाटल्या तर बदलता यावं, त्यासाठी एक 368 नंबरचं आर्टिकल होतं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, जे काय होतं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. मग वेळोवेळी आपण आपल्या राज्यघटनेला आहे ना बदललं आहे. त्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या अमेंडमेंट आहे त्या कोणत्या वर्षी झाल्या आणि त्याच्यामधून काय अमेंडमेंट केलं गेलं याच्यावर क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो. त्यानंतर लास्ट म्हणजे शेड्यूल्स, 12 शेड्यूल्स आहेत मित्रांनो आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. 8 स्टार्टिंगला होते, 4 नंतर ॲड झाले कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून. या 12 शेड्यूल्सबद्दल पण एकदम डिटेलमध्ये नाही विचारलं जात की 4थं शेड्यूल काय सांगतं, 5वं शेड्यूल काय सांगतं. असं एवढं जर तुम्ही पॉलिटीमध्ये कव्हर केलं तर बऱ्यापैकी 80% ऑफ द 90% ऑफ द क्वेश्चन्स तुमच्या ह्याच्यातूनच कव्हर होतात. आणि किती छान लिहिलं आहे बघा, द कॉन्स्टिट्यूशन सेफगार्ड्स द व्हॅल्यूज ऑफ जस्टिस, लिबर्टी अँड इक्वॅलिटी फॉर ऑल. पॉलिटीच्या नंतर बघा नेक्स्ट इकॉनॉमी. कोणता पण देश इकॉनॉमी शिवाय अधुरा आहे मित्रांनो. तर इकॉनॉमिक्सवरचे क्वेश्चन पण ऑब्वियसली सेंट्रल लेवलच्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करताय तर इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स पण तुम्हाला विचारले जातात. आता इकॉनॉमी म्हटल्यावर भरपूर मुलांना कसं वाटते की खूप काही अवघड असेल, टर्मिनॉलॉजी अवघड असतात, पण काही नाही. एक अंडरस्टँडिंग एका लेवलची झाली तर इकॉनॉमीपेक्षा सोपा सब्जेक्ट कोणताच नाही. आपण आपल्या कोर्समध्ये व्यवस्थित मी तुम्हाला इकॉनॉमिक्स एकदम छानपैकी समजावून सांगेल. इकॉनॉमिक्सला घाबरायची गरज नाही. पण इकॉनॉमिक्समध्ये SSC किंवा रेल्वे काय करता माहिती का, काही की पॉईंटवरच क्वेश्चन विचारतात. प्रत्येक गोष्ट अशी डीपली अभ्यास करायची गरज नाही पडणार, तरी आपण करूयात कोर्समध्ये. पण की फोकसेस कुठं असतो, प्रिपरेशन करताना कोणत्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट GDPवर खोदून क्वेश्चन विचारला जातो. GDP, NDP याच्यावर खोदून क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर 5 इयर प्लॅन्स. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला होता तर आपण इकॉनॉमिक्स प्लॅनिंगसाठी 5-5 वर्षाच्या योजना लागू केल्या होत्या. आता त्या लागू नाहीत, आता तर आपलं नीती आयोग आले. पण त्या 5 इयर्स प्लॅनवर जे आपलं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे इकॉनॉमिक्सचं त्याच्यावर पण भरभरून क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट आणि पुअर्टी हा की फोकस आहे इंडियन इकॉनॉमीवर क्वेश्चन्स विचारण्यासाठी SSC आणि रेल्वेचा. आता अनएम्प्लॉयमेंटमध्ये काय विचारतात तर खूप डीपमध्ये नाही विचारत, टाईप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट विचारतात. त्याच्यानंतर पुअर्टीमध्ये काय विचारतात तर पुअर्टी लाईन्स, पुअर्टीसाठीच्या कमिटीज ते विचारतात. त्यानंतर पुढचं इंडस्ट्रियल पॉलिसीज,
हे आता मागच्या 2 वर्षात विचारायला स्टार्ट केल्यात. इंडस्ट्रियल पॉलिसी आल्या होत्या, मतलब कशा प्रकारच्या कंपन्या, कोणत्या कंपन्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये टाकायच्या, कोणत्या पब्लिक सेक्टरमध्ये टाकायच्या, कोणत्या महारत्न कंपन्या वगैरे, याच्यावर मागच्या 2 वर्षापासून इकॉनॉमिक्समध्ये खूप जास्त क्वेश्चन SSC विचारत आहे. त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी, जसं आपल्या देशामध्ये पैसे आहेत, तर पैशांचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी एक RBI बसलेली आहे आणि RBI अनेक मॉनिटरी टूल्स वापरून पैशांचा फ्लो देशामध्ये कंट्रोल करते. तर त्याला आपण म्हणतो मॉनिटरी पॉलिसी. ते मॉनिटरी पॉलिसी टूल्स विचारले जातात, जसं CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो, LTRO वगैरे वगैरे, याच्याबद्दल थोडी बहुत माहिती आपल्याला इंडियन इकॉनॉमीमध्ये विचारली जाते. त्यानंतर फिस्कल पॉलिसी म्हणजे बजेट. आता बजेटचं खूप करंट जे बजेट आहे ते तर करंट अफेअर्समध्ये जाईल, पण बजेटचं जे स्टॅटिक पार्ट आहे, जसं बजेटचं कोणतं आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, बजेटचे किती प्रकार आहेत, जसं बॅलन्स बजेट, सरप्लस बजेट, डेफिशियन्सी बजेट, ग्रीन बजेट कन्सेप्ट आली आता, बजेटच्या टाईप विषयी विचारतात. बस त्याच्या पलीकडे काय नाही. एवढे जर की पॉईंट तुम्ही व्यवस्थित अभ्यासलेत तर इंडियन इकॉनॉमीचा क्वेश्चन तुमचा स्किप होणार नाही रेल्वे किंवा SSCच्या एक्झाममध्ये, कारण हे 10-12 वर्षाचे क्वेश्चन पेपर ॲनालाइज करून हे पॉईंट मी काढलेलो आहे. ठीक आहे. पुढचा सब्जेक्ट आहे तुमचा जनरल सायन्स. आता रेल्वेचे जी मुलं प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी जनरल सायन्स म्हणजे आत्माच झाला आहे बघा, कारण सर्वात जास्त वेटेज त्यांचं रेल्वेचं सायन्सच राहतं आहे. आणि जे SSCची प्रिपरेशन करताय त्यांना प्रत्येक याच्यातून एक क्वेश्चन, 3 क्वेश्चन तरी ऑन अन ॲव्हरेज समजून चालला तुम्ही. आता जनरल सायन्सचा अभ्यास करताना आपल्याला 3 विषयांचा अभ्यास करावा लागतो. एक आहे फिजिक्स, एक केमिस्ट्री आणि एक बायो. तर बघूयात फिजिक्समध्ये कोणत्या त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात अभ्यास करताना. या 2च गोष्टी इथे लिहिलो आहे मी, बाकीच्या गोष्टी अजून सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन येतो फिजिक्समधून युनिट अँड क्वांटिटीज. जसं ते रेडिओ ॲक्टिव्हिटीचं युनिट विचारून टाकतील तुम्हाला, सॉलिड अँगलचं विचारतील, ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट विचारतील. युनिट आणि क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी, याच्यावर खूप क्वेश्चन विचारले. त्याच्यानंतर डिस्कवरीज, प्रोटॉनची डिस्कवरी कोणी केली, इलेक्ट्रॉनची, न्यूट्रॉनची, भरपूर जे इक्विपमेंट आहे जे फिजिक्सवर काम करतात त्यांच्या डिस्कवरीजबद्दल खूप क्वेश्चन विचारला जातो. अजून जर सांगायचं झालं तर साऊंडवर खूप क्वेश्चन येतात, जसं इको किती डिस्टन्सहून ऐकू येतो, त्याच्यानंतर साऊंड किती डेसिमलपर्यंतचा साऊंड काय समजावा, त्याच्यानंतर लाईटवर क्वेश्चन विचारला जातो आणि वर्क एनर्जीवर. बस हे एवढे पॉईंट जर तुम्ही कव्हर केले तर फिजिक्सचा क्वेश्चन तुमचा स्किप होणार नाही. आपल्या बॅचमध्ये आपण या सर्व विषयावर विस्तृत चर्चा तर करणारच आहोत, पण आज माझं काम होतं की GKची तयारी नेमकी कशी करावी यासाठी मी तुम्हाला आधीच बोललेलो की कोणत्या गोष्टीवर अभ्यास करताना आपला फोकस राहायला पाहिजे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे तयारी करताना. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये मागच्या 10 वर्षात या गोष्टींवरच क्वेश्चन विचारलेला आहे. याच्या पलीकडे जास्त अभ्यास करायची तुम्हाला तेवढी गरज नाही. पिरियोडिक टेबल आता ट्रेंडिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर अलग अलग ओरचे फॉर्म्युलाज विचारतात. त्याच्यानंतर ॲसिड बेस नाही आहे, ॲसिड आणि बेस. आता मागच्या मेन्सला एक क्वेश्चन आला होता, एवढा सोपा क्वेश्चन की ॲसिड आणि बेस टेस्ट करायला कोणता पेपर वापरला जातो म्हणे. मेन्समध्ये 3 मार्काला क्वेश्चन यायला, तर लिटमस पेपर. तर एवढ्या सोप्या याचं. आणि ॲसिडमध्ये विचारतात सगळ्यात कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड कोणतं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, ॲसिडचा यूज. त्याच्यानंतर मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्सच्या प्रॉपर्टी पण खूप विचारल्या जातात. पिरियोडिक टेबलचा अभ्यास करताना आपण याचा अभ्यास पण सोबतच करतो, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. हे जे की पॉईंट आहेत केमिस्ट्रीमधून, इथूनच क्वेश्चन बनतो मॅक्सिमम. अभ्यास करताना या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा आणि याच गोष्टीवर जास्त फोकस असू द्या तुमचा. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये बघा सगळ्यात खतरनाक आहे सेल. सेलवर तर एवढे क्वेश्चन आलेले आहेत की त्याच्यावर स्पेशल एक 100 पेजेसची वही भरून जाईल. ठीक आहे, सेलवर सगळ्यात जास्त क्वेश्चन SSC विचारतं सेलवर. त्याच्यानंतर लाईफ प्रोसेसेस. आता हे लाईफ प्रोसेसेस काय आहेत सर? लाईफ प्रोसेसेस म्हणजे तुम्हाला जीवन जगायला ज्या प्रोसेसेस आवश्यक आहेत, जसं तुमची बॉडी जिवंत ठेवायची आहे तर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रोसेस करावं लागतात? रेस्पिरेशन करावं लागतं, डायजेशन होतं तुमचं. ठीक आहे, भरपूर गोष्टी अशा लाईफ प्रोसेसवर क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर सेल्सवर, हे डिसीजेसवर खूप क्वेश्चन विचारतात. म्हणजे कोणते डिसीज काय विचारतात बघा, व्हायरल डिसीज कोणते, बॅक्टेरियल डिसीज कोणते, प्रोटोझोआनी कोणते डिसीज होतात, बस एवढंच विचारतात, त्याच्या पलीकडे काय नाही. त्यानंतर विटॅमिन्स. आता विटॅमिन्सवर कसे विचारले जातात? कोणते विटॅमिन्स वॉटर सोल्युबल आहे, कोणते विटॅमिन्स फॅट सोल्युबल आहे, कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीने तुम्हाला कोणता रोग होतो. मग आणि बी कॉम्प्लेक्सचे जे विटॅमिन्स आहेत त्यांचे केमिकल नाव किंवा दुसऱ्या विटॅमिन्सचे पण केमिकल नेम्स. बस याच्या पलीकडे बायोलॉजी जात नाही. 80% ऑफ द क्वेश्चन्स याच्यातूनच कव्हर होतात. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं अजून 2 गोष्टी नोट डाऊन करून घ्या. एक प्लांट किंगडम आणि एक ॲनिमल किंगडम.
याच्यावरून पण भरपूर क्वेश्चन मागच्या 3 वर्षात विचारलेले आहेत. तर बायोलॉजीचा अभ्यास करताना जी केसाठी या सर्व गोष्टींवर तुमचा फोकस राहिला पाहिजे. नेक्स्ट आहे सर्वांची डोकेदुखी म्हणजे काय, स्टॅटिक जीके. स्टॅटिक जीके कोणालाच अभ्यास करावा वाटत नाही आणि कोणाच्याच लक्षात राहत नाही. पहिली गोष्ट तर स्टॅटिक जीके चॅलेंजिंग आहे. स्टॅटिक जीके मध्ये काय काय विचारतात बघा. डान्सेस विचारतात. डान्सेस म्हणजे काय की भाई एक काहीतरी आपले शास्त्रीय नृत्य आहेत, त्याच्यानंतर काही लोकनृत्य आहेत, तो कोणत्या स्टेटचा डान्स आहे, कोणता डान्सर त्याला परफॉर्म करतो, या सर्व गोष्टी विचारतात. हे लक्षात ठेवायला आपल्याकडे रामबाण उपाय, आपल्याकडे काय आहेत, ट्रिक्स. आपण गाण्याच्या फॉर्ममध्ये किंवा स्टोरीच्या फॉर्ममध्ये ट्रिक्स बनवलेले आहेत. आपण ते आपल्या बॅचमध्ये सर्व स्टॅटिक जी की मी तुम्हाला ट्रिक थ्रूच रटवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डान्सेसवर क्वेश्चन विचारला जातो. कसं विचारतील की हा डान्स कोणत्या स्टेटचा आहे. फोल्क डान्स, लोकनृत्य सहसा करून आहे ना कोणत्या तरी स्टेटचे राहतात. त्याच्यानंतर एक्सपोनंट विचारतात की हा डान्स कोणता एक्सपोनंट परफॉर्म करतो. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट, जसं इन्स्ट्रुमेंट कोणते कोणते, तबला आहे, शहनाई आहे, त्याच्यानंतर सितार आहे, वायोलिन आहे, रुद्रवीणा आहे. हे इन्स्ट्रुमेंटच्या बद्दल काय विचारतात की हा इन्स्ट्रुमेंट कोणता एक्सपोनंट खूप छान वाजवतो. जसं शहनाई कोण वाजवतो, तबला कोण वाजवतो. हे की फोकस पॉईंट आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशनचे किंवा रेल्वेजचे, की याच्यावर क्वेश्चन विचारतात. त्यानंतर ट्राईब्स. आता आपल्या इथं ना ट्रायबल एरियाज खूप आहे इंडियामध्ये. तर कोणती ट्राईब नेमक्या कोणत्या स्टेटमध्ये राहते वगैरे वगैरे ते विचारले जातात. त्यानंतर इम्पॉर्टंट डेज, हे पण एक महत्त्वाचे आहे. करंट अफेअरमध्ये पण कव्हर होऊन जाईल तुमचं की नॅशनल वोटर डे कधी आहे, लेबर डे कधी आहे, ते डेट आणि डे विचारतात. आणि करंट अफेअरला याला जर आपण कनेक्ट केलं तर थेम्स, चालू इयरची थेम्स पण विचारतात. ठीक आहे. एवढं म्हणजे स्टॅटिक जीके संपलं कार्य तर नाही. स्टॅटिक जीकेचा 50% ऑफ द पोर्शन तुमचा जॉग्राफीमध्ये कव्हर होतो. जसं माउंटेन्स, रिव्हर्स, माउंटन पासेस वगैरे वगैरे. ठीक आहे. 50% ऑफ द क्वेश्चन कोण कव्हर करणार आहे स्टॅटिक जीकेचा तुमचा, आपला जॉग्राफी. माउंटेन्स तिथं, रिव्हर, माउंटेन पासेस, सॉईल, फॉरेस्ट वगैरेचा अभ्यास तुम्ही तिथं करणार आहे. अपार्ट फ्रॉम दिस, स्पोर्ट टर्मिनॉलॉजी, याचं एसएससीचं प्रेम खूप वाढलंय मागच्या 3 वर्षात. ठीक आहे. स्पोर्ट टर्मिनॉलॉजी म्हणजे ते विचारतात की हा शब्द कोणत्या स्पोर्टमध्ये वापरला जातो. जसं मी नाईट वॉचमॅन बोललो तुम्हाला, तर नाईट वॉचमॅन हा शब्द कोणत्या स्पोर्टमध्ये वापरला जातो. तर जे क्रिकेट बघतात त्यांना माहिती आहे, टेस्ट क्रिकेटमध्ये नाईट वॉचमॅन येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डायमेन्शन्स विचारतात ग्राउंडचे. क्रिकेटच्या बॅटचा लेंथ किती असावी, विड्थ किती असावी, बॉलचं वजन किती असावं, किंवा पिचची लेंथ किती असावी. ते एवढ्या गोष्टीवर जर तुम्ही चांगलं फोकस केलं आणि हे ट्रिकच्या माध्यमातून जर स्टॅटिक जीके व्यवस्थित केलं तर स्टॅटिक जीकेचा प्रॉब्लेम तुम्हाला इव्हन बँकिंगच्या एक्झाममध्ये पण स्टॅटिक जीके विचारलं जातं. ठीक आहे. लास्ट आहे बघा तुमचं करंट अफेअर्स. आता एसएससीच्या करंट अफेअर्सची प्रिपरेशन करायची म्हटल्यावर डोकेदुखी एक होती की भरपूर लोक म्हणतात सर मागच्या 2 वर्षाचं करंट अफेअर विचारलं होतं, कसं करायचं. आम्ही भरपूर मुलं याला स्किप करतात. पण स्किप करायची गलती करू नका, कारण प्रीमध्ये 4 ते 5 क्वेश्चन्स आणि मेन्समध्ये पण 4 ते 5 क्वेश्चन्स, म्हणजे 8 ते 10 मार्क प्रीमध्ये, आणि मेन्समध्ये 4 त्रिक 12 ते 5 त्रिक 15 मार्क, जी तुमची रँक खाली आणू शकते किंवा तुमचं सिलेक्शन तुमच्या हातातून छिनू शकतं. तर करंट अफेअरचं पण आपल्याला करावंच लागेल. फक्त आहे ना थोडं ॲनालाइज करा मागच्या 10 वर्षाचे पेपर्स, की करंट अफेअर काही सिलेक्टिव्ह गोष्टीवरच विचारलं जातं. प्रत्येक असं मंथली करंट अफेअर नाही विचारलं जात. जसं बघा एसएससीनं मॅक्सिमम की फोकस कशावर राहतं माहिती, अवॉर्ड्सवर. अवॉर्ड्समध्ये पण स्पोर्ट अवॉर्ड आणि फिल्म इंडस्ट्रीचे अवॉर्ड यांच्यासोबत एसएससीला खूप जास्त प्रेम झालं आहे मागच्या 2-3 वर्षात. तुम्ही पीवायक्यू एकदा ॲनालाइज करा. हा व्हिडिओ बघल्याच्या नंतर मी काय बोलतोय तुम्हाला समजून जाईल. स्पोर्ट अवॉर्ड आणि कोणते अवॉर्ड, फिल्म इंडस्ट्रीचे अवॉर्ड. त्याच्यानंतर बुक्सच्या बाबतीत अवॉर्ड पण विचारले जातात, आणि पद्मा अवॉर्ड्स आणि नोबेल प्राईज. हे एवढं जरी तुम्ही केलं, बुक्स, पद्मा अवॉर्ड्स आणि काय नोबेल प्राईज, एवढे अवॉर्ड जरी केले तर मॅक्सिमम तुमचं कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर स्कीम विचारल्या जातात, कोणत्या स्टेटनी कोणती स्कीम लॉन्च केली वगैरे वगैरे. ठीक आहे. किंवा मग नीती आयोगाने कोणती स्कीम लॉन्च केली, काय सेंट्रल गव्हर्नमेंटने केली, काय कोणत्या सेक्शनसाठी केली ते विचारतात. त्यानंतर लेटेस्ट अपॉइंटमेंट विचारले जातात. अपॉइंटमेंट म्हणजे कसं माहिती का, कॉन्स्टिट्युशनल जेवढे पद आहेत त्याच्यावर कोणाची अपॉइंटमेंट झाली का, जजेस अपॉइंट झालेत का, नवीन CM, नवीन गव्हर्नर अपॉइंट झाला का, त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर रँकिंग्स, जसं वर्ल्डमध्ये देशाच्या रँकिंग अलग अलग संस्था देतात. जसं हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताची रँक आहे, त्याच्यानंतर हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची रँक आहे ते. त्यानंतर बुक्स, जे महत्त्वाचे न्यूजमधले 2 वर्षाचे बुक होते किंवा ऐतिहासिक पॉईंट ऑफ व्ह्यूचे बुक्स महत्त्वाचे ते आणि त्यांचे ऑथर विचारतात. त्यानंतर एखादा महत्त्वाचा व्यक्ती मरण पावला असेल आणि त्याला जर फॉर एक्झाम्पल कोणता अवॉर्ड भेटला असेल, खास करून आपले 3 अवॉर्ड,
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री, तर ते पण एक विचारलं जातं. असं तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास एकंदरीत करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर एक सब्जेक्ट आपला राहिला इन्व्हायरमेंट. तर इन्व्हायरमेंटमध्ये जास्त काही विचारलं जात नाही. इन्व्हायरमेंटमध्ये फक्त काय पोल्युशनचे प्रकार, पोल्युटंट आणि त्याच्यानंतर हे आपलं इकोसिस्टम आणि इकोलॉजीच्या बारीक बारीक छोट्या छोट्या कन्सेप्ट विचारल्या जातात. तेवढं जरी केलं तरी इनफ आहे. आता सर स्ट्रॅटेजी काय असावी आणि बुक्स कोणते वापरावेत, तर याविषयी आपण नेक्स्ट सेशनमध्ये बोलूयात. ठीक आहे. एक पुढचं सेशन येईल की सर आता एवढं तर तुम्ही समजावून सांगितलं, आता बुक्स नेमकी स्ट्रॅटेजी मतलब जीकेचा अभ्यास कसा करायचा, कसा टाईम द्यायचा, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आणि कोणते ते बुक्स आम्ही वापरू शकतो, त्याबद्दल आपण मित्रांनो नेक्स्ट सेशन याच्यावरच येईल आपला. ठीक आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट लेक्चरसाठी बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. धन्यवाद.